मार्केटचा सकाळ धरूनचा बिहेवियर खूपच खतरनाक असा आहे. तुम्ही बघू शकता मार्केट आज नॉनस्टॉप सेलिंगला आहे. आणि तुम्ही बघू शकता आपण ट्रेड घेतला होता, ट्रेड दिलता आज आपण पुटला. तुम्ही बघू शकता, मी तुम्हाला दाखवतो, हे बघू शकता तुम्ही. आपण ट्रेड घेतला होता सकाळी मॉर्निंगला, एक ट्रेंड लाईन ओढली होती आणि ट्रेंड लाईनचा सपोर्ट बघून आपण इथे एंट्री दिली होती 24 रुपयाला. 10 रुपयाचं टार्गेट ठेवलं होतं आणि विथिन जस्ट काही मिनिटात आपलं टार्गेट हिट झालं. हिट झाल्यानंतर आपण 50% आधी बुक केलं आणि परत तुम्हाला सांगतो, आपण जेव्हा 60 रुपये हिट झालं, 60च्या आसपास मार्केट गेलं, तेव्हा 50% बुक केलं आणि परत मार्केट 100ला जेव्हा टच झालं, म्हणजे तुम्हाला सांगतो इथं टच झालं, 80% आपण बुक केलेलं आहे आता प्रॉफिट. आणि आता फक्त 20% म्हणजे आपले फक्त 2 लॉट आता सध्या मागे पेंडिंगला आहेत. म्हणजे 2 लॉट आता आपल्याला चालू होती आता मार्केटमध्ये रनिंग प्रॉफिटमध्ये. तर खूप सिंपल लॉजिक आहे. तुम्ही बघू शकता मार्केट सकाळी ओपन झालं 9:30 स्ट्रॅटर्जी, बँक निफ्टी फेल झाली, ते निफ्टी 50 स्ट्रॅटर्जी फेल झाली, निफ्टी 50 स्ट्रॅटर्जी फेल झाली. तुम्ही बघू शकता 9:30 पर्यंत कॅन्डलने काहीच ब्रेक केलं नाही. पण तुम्ही बँक निफ्टीत बघू शकता, बँक निफ्टीत सुरुवातीपासूनच डायरेक्ट सेलिंग आली, शार्प सेलिंग 9:30 स्ट्रॅटर्जी झाली आणि आपण याच्या बेसवरच निफ्टीत बी घेतली होती. पण मला वाटत होतं मार्केट या सपोर्ट पर्यंत येईल, पण मार्केटने त्या सपोर्टला ब्रेक करून हे बी इथे जे बाहेर सेलर होते सगळ्यांना बाहेर हाकलून मार्केट डायरेक्ट खाली आलेले बघू शकतात. हेच ट्रेडचं लॉजिक सिंपल आणि एकदम सिंपल लॉजिक असतं, फक्त समजण्याचं काम पाहिजे. कसा वाटलं व्हिडिओ नक्की सांगा आणि चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा.